तर वहिनी, मानाची पैठणी जिंकलाय आणि अर्थात हा खेळ वहिनींचा, तुम्हाला कसं वाटलं आणि आज तुम्ही जिंकलाय तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय भावना आहे? मला खूप छान वाटतंय, मनापासून धन्यवाद की लेडीज म्हणजे स्त्रियांना असं काहीतरी करायची संधी मिळाली की त्यातून स्त्रिया आपोआप पुढे येतील. इथून पुढे कुठल्याही कार्यक्रमात त्यांना कुठलीच अशी भीती खंत कुठलीच वाटणार नाही, जेणेकरून त्यांच्यासाठी हे अशा खेळातून काही स्त्रियांचा खरोखर पुढे जाऊन काहीतरी पण बनतील असं मला वाटतंय मनापासून. म्हणून मला आज खूप आनंद झाला. मी पहिल्यांदाच या खेळात सामील झाले. आतापर्यंत 10 वर्षापासून भरपूर वेळा असं चान्स येईल असं वाटत होतं. आम्ही इंदोरीच्या इथल्या नाही तरी पण आम्ही आलो आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आता मी इथून पुढे कुठेही तुमचा कार्यक्रम असू द्यात किंवा होम मिनिस्टर सारखा कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्ही सहकुशीने सहभागी होणार, कारण आम्हाला एकदम बिनधास्त वाटतंय. एकदम प्रोत्साहन मिळालंय की ह्या कार्यक्रमातून किंवा ह्या खेळातून महिलांना, त्यामुळं एकदम छान वाटतं, मस्त वाटतं. मस्त वाटला, छान वाटला आणि प्रत्येक महिलांना की अशी संधी मिळाली जेणेकरून त्या एकदम खंबीरपणे उभी राहू शकतात पुढे आल्यानंतर किंवा खेळू शकतात. त्यामुळे सगळ्यांसाठी म्हणजे छानच वाटतंय. महिलांच्या खेळामध्ये खरंच खूप छान आनंद वाटला, जेणेकरून महिलांना प्रत्येक खेळामध्ये प्रोत्साहन मिळालं, खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एक नारी दुसऱ्या नारीला पुढे कुठपर्यंत नेऊ शकते ह्याची जाणीव झाली, जेणेकरून महिलांना ह्याच्याबद्दल बरंच काहीतरी समजेल येईल. त्या कार्यक्रमातून वहिनींनी पण एवढं प्रोत्साहन दिलं की लेडीज आपोआप कुठल्याही परिस्थितीत असल्या तरी ह्या कार्यक्रमापर्यंत पोहोचणारच अशी त्यांनी जाणीव करून दिली. म्हणूनच खरंच खूळं छान वाटलं ह्या कार्यक्रमामुळं, म्हणजे वहिनींच्या कार्यक्रमामुळं मनापासून आनंद वाटला. जेणेकरून कुठेही कार्यक्रम असला तर ह्या वहिनींच्या कार्यक्रमाला आम्ही अवश्य हजर राहणार. खूप खूप धन्यवाद. आपलं प्रेम, आपली माया, आपले आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहून हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद.